भारतीय आहारामध्ये पदार्थाला चव आणण्यासाठी वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर केला जातो. यामध्ये कधी खडे मसाले वापरले जातात तर कधी या मसाल्यांची किंवा त्याची पावडर. प्रत्येक गृहिणी आपापल्या चवीनुसार हे मसाले वापरत असते. आयुर्वेदानुसार प्रत्येक मसाल्याच्या पदार्थाचे गुणधर्म वेगळे वेगळे आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दालचिनी या मसाल्याच्या पदार्थाचे गुणधर्म काय आहेत, त्याचे उपयोग काय काय आहेत आणि तो कशा पद्धतीने वापरायचा हे सविस्तर बघणार आहोत. दालचिनी घेत असताना अशी गुंडाळी असलेली दालचिनी घ्यावी. सरळ पट्ट्या असलेली दालचिनी ही गुणांनी कमी असते. पोटदुखी, पोटामध्ये मुरडा येणं, ब्लॉटिंग होणं, गॅसेस, बद्धकोष्ठता किंवा पोट पूर्णपणे साफ न होणं अशी लक्षणं असल्यास दालचिनी, सुंठ, जिरे, वेलदोडे पावडर गरम पाण्याबरोबर घ्यावी. दालचिनीचं पाणी हे मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी अतिशय उपयोगी असतं. मेटाबॉलिझममध्ये सुधारणा झाल्यामुळे वजन कमी करण्यासाठी, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी अनशापोटी मधातून घेतला असता उपयोग होतो. शुगर नियंत्रणात राहण्यासाठी सुद्धा दालचिनीच्या पाण्याचा उपयोग होतो. पिरियडच्या वेळेला पोटामध्ये क्रॅम्प्स येणं, हेवी ब्लिडिंग होणं, हार्मोनल इम्बॅलन्स यामध्ये दालचिनीचं पाणी गुणकारी आहे. मळमळ, नॉशिया, उलटी, डोकंदुखी, जुलाब या सगळ्यासाठी दालचिनीचं पाणी गुणकारी आहे. सर्दी, नाकातून पाणी येणं, खोकला, छातीत कफ होणं, कफामुळे बारीक ताप असणं या सगळ्यासाठी दालचिनीच्या पाण्याचा उपयोग होतो. दालचिनी ही अँटी इन्फ्लमेटरी, अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्माची असल्यामुळे ह्याच्या सेवनाने प्रतिकारशक्ती वाढते. केसांची वाढ खुरटणं, केस गळणं यासाठी दालचिनीच्या पाण्याने केस धुवावेत. दालचिनीचं चूर्ण याचा लेप डोकंदुखी असताना डोक्यावर लावला असता डोकं दुखायचं लगेच थांबतं. त्वचेवर डाग असणं, पिंपल्स असणं, काळपट, टॅन होणं या सगळ्यासाठी दालचिनी चूर्ण मधातून त्याचा लेप करावा. दालचिनीला एक प्रकारचा मंद सुगंध असतो. यामुळे उदासपणा, दुःखी, अँक्झायटी, डिप्रेशन अशी लक्षणं असताना या वासाने मनस्वास्थ्य मिळते, मन प्रसन्न आणि शांत होतं. दालचिनी औषध म्हणून घेत असताना एक काळजी घ्यायला हवी. गर्भवती स्त्रिया, स्तनपान करणाऱ्या स्त्रिया आणि रक्त पातळ करायची औषधं जे घेत असतील त्यांनी औषध म्हणून दालचिनीचं सेवन करू नये. तसंच दालचिनी जास्त प्रमाणात सुद्धा घेऊ नये. अशाच वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओसाठी मनोधारा चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.